काय करतात या हां सोयरीकता झाली आता आपली, पण आता पुढचा कार्यक्रम लवकर उरकून घ्या जरा लग्नाचं. आता कसं आहे करू का आता लांबून लावता, मला वाटतं उरकून घ्यावं आता. हां आता कसं आहे मरणाचं ऊन पडून राहिलं आता, जसं पुन्हा कसं आहे पाणी पावसाचे दिवस येतील तर मग कसं आहे लेट केलं तर फायदा होणार नाही ते मग. हां मला वाटते बापा बरं काय विचार आहे तुमच्या अरे झाली या लग्नाची लगेच तकतक. अरे करू ना आता, जरा थांब ना जरा. हे आता आपल्या मागचे कामं झाले की त्या माणसाला फोन करू. हां तर बस्ता बांधू लागेल आधी. बस्ता झाला की मग पुढं पाहू, एक एक काम उरकून टाकू. होईल लग्न करायचं यंदा तो आता. आता तुमच्या हिशोबाने लवकर केलं तर बरं होईल जरा. लयच घाई झाली कडे हरेला आता. करणं तर आहेच म्हणा, आता जाऊ दे तिकडे, आपल्या डोक्यात ताण कमी होऊन जाईल ना. बरं बरं पाय तुम्ही जरा ते पकायला त्याला सांगून काय येतं कौतिकरावरून त्याला बोलून घेऊ आपण आणि लावून टाकू त्या लग्नाचा मेळ. काय ते बस्ता गिस्ता बांधायचं काय बजेट त्याला फोन करू आणि घेऊ उरकून लगेच. बाबू अरे यार झालं नाही का रे जेवणाचं? हा अरे लई टाइम झाला ना, 8 वाजून राहिलेत ना, भूक लागली ना मला आता. हा पाठ दिवसभर जातो मी तिकडं वावरात आंबे राखायला आणि लवकर कुटक्याचा बी मेळ लावत नाही राजू तुम्ही. हा पाय ना जरा भय ना, विचारतोय मामीला भाकर झाली की म्हणाव दे लवकर मला आणून, भूक लागली मला. काय म्हाताऱ्याला पण भूक लागली काय करू बाबा, मग विषयच घेत नाही कोणी. मी बोललो की दुसराच विषय काढते ती म्हणतात. हो विचारतो थांबा जरा. अरे पुढं बरं जाय त्या मामीला म्हणा भाकरान म्हणायचं आणि इकडे तिकडे इथे जीव आपण मस्त आज दारातच हवेशीर. हां आणि बरं होय लवकर जाय आवरा म्हणा लवकर, भुका लागल्यात लगे. बरं जातो मी आता, पाहतो इथं काय मिळेल. रत्ने वावर ना अण्णा लवकर, भूक लागली मला मरणाची. अण्णा लवकर कवा आणती? अहो थांबा ना हो मामा, थांबा ना जरा. मामी अजून स्वयंपाक बनून राहिल्यात ना दर्शक, बाकी ना अजून स्वयंपाक. तुम्हाला दमच निघत नाही होते, म्हाताऱ्याला दम निघत नाही, तुम्हाला दमच निघत नाही भाकरीचा. जरा शांतता धरा जाऊन जर शिक, थांबा ना जरा, आणतो ना जरा. बाबा झालं जेवण घेऊन झालं का? हां नाही बुवा आता होईल स्वयंपाक, जीव आता. तू कस काय आला इकडं पका? हा एवढ्या अंधारात कस काय आला इकडं रात्री? हा का रे काय गडबड आहे काय बाबा काही? हो तुम्हाला माहित नाही का तो आज क्या रिकामध्ये माझ्या अंगावर धाव धाव येऊन राहिला आणि तो रिकाम पकडी करून राहिला तो. हां बा बरं आता तू म्हणते वाटण्या करा आता रिकाम माझ्या धुरा बिन करला भानगडी करून राहिला तो. तुम्ही सांगा बरं आता काय करावं मी आता? बघा तू समजदार आहे देऊ, कसं आहे आता दारू पितोय धिंगाणा घालतोय देऊ, तुला माहिती आहे ना. सांगू आपण त्याला दम जर त्याची पण लाईन लावूच ना आपण. थांब ना जरा, ते सरपंच आणि ते पाटील आणि ते सगळे जण येतील, त्याला बसू आपण, तू टेन्शन घेऊ नको. हो कधी लाईन लावतो बाबा त्याची? हां येऊन जाऊन दारू पिते धिंगाणा घालतंय काय काय बोलतोय तो, कवर काय कोण घ्यायचो म्या? तुम्ही सांगा बरं आता. हां जर त्याची लाईन लावली आता तर मग डोकं मॅड होईल बरं मग. हो मी 2-3 थुत्री ठुंदीन त्याच्या लगे, हो कंबरच मोडून टाकेल त्याचं लगे. पका आला वाटतंय, हां काहीतरी घेऊन आला वाटतं काम. काय बजेट आहे रे बाबा, काय मिळे? तेच बाबा ते सरपंचानं बोलवलं, चला म्हणलं तुम्ही तिथं. हां बैठक बसवायची, ते आजकाल घ्यायचं काय म्हातारण ते सगळी उंडायलेत आणि ते काय सांगायचं समजून सांगा. ते आजकाल नीट लय पकडे करून राहिला आणि तो काल घरावर आलता धावून ते मायावाल्या. हां पोराला बोलते काही, मला बोलते काही, माझ्या बायकोला घरी बोलते सगळं काही काही. हां त्याला चांगलं शोधते ते आजकाल हे, तुम्ही सांगा ते आता. बा बरं काय मिळालं लवकर लावा, चला तिथं तुम्ही आता. बरं थांब जरा तू, आम्ही काय करतो मी जेवण घेऊन करतो आणि मी म्हातारा लगे तसं तिकडे येतो पाटलाच्या घरी. हां बसा तुम्ही व्हा पुढे लगे, त्याला निरोप देत तसा. आलोच आम्ही जेवण घेऊन करून. बरं या पण लवकर. हो बिरदा लवकर या जरसं, कसे लोक तरगून बसले तुमच्यामुळे थांबेले सगळेजण. बरं चाललो मी. या लवकर मग. हो जाय तू, आलोच मी लगेच. ए पका काय भानगडी तुमच्या? हां या बजेट पुढं असं काय बजेट तुमचं सांगा आता. हो आता कसं बैठक बसली तर ते आता काय मिळेल तुमचं आज लावूनच टाकू लागले. आता तुम्ही म्हणता तसं तुम्ही त्याला विचारत आहात. हो मी आता काही बोलत नाही, मी चुपचाप राहतो. तुम्ही जसं म्हणसाल तसं मी बोलतो. फक्त याला काय म्हणायचं ते विचारा तुम्ही आज केलं फक्त. याचे काय कुमकुमी आहे, याच्या मनात काय राग घेऊन काय तणके त्याला विचारून घ्या तुम्ही काय ते. बोल रे आज का तुला काय पाहिजे ना, तुला काय वाटण्या करायचं कशाच्या ते आता सांग. इथे मोठे बाबा येईल. हां बाबा येईल, हे पाटील सरपंच आहे, काय सांगायचं ते सांग आता. हो लवकर तुला काय म्हणणं आहे तो ते स्पष्ट सांग. आता आहे आणलं तो मायावरच. अरे मी केलं तर काय असं, तू काऊन माझ्या नावाच्या बदनाम्या करू राहिला ते सांगा नि मला. हो तू माझ्या नावाच्या बदनाम्या काऊन करू राहिला? हां माझ्या नावाच्या तू एवढ्या बदनाम्या करून राहिला, लोकांना सांगून राहिला की आज काय ना धुरा कोरला. आता मग वावर बी नागरू नको मी? हां वावर नागरू नको मी? ए आसक्या रिकाम्या गोष्टी घ्यायला करू राहिला, तुझी कामाचं बोल ना, जे कामाचं असं ना ते बोल ना, बिनकामाच्या फालतूच्या गप्पा करू नको इथं. तू काय म्हणणं आहे ते मला नीट समजून सांग. अहो सरपंच साहेब तुम्हाला काय सांगा, या पक्यानं माझ्या नावाच्या नुसत्या बदनाम्या करायला लागला गावात. हा मला सांगा आता म्या वावर
नागरलं फक्त. हां, आणि ते बांध होता का नाही, बांधावर जरा काटे कुटे होते ते असे तोडून टाकले. आणि म्हणलं ट्रॅक्टरनं जर सगळं असं त्याच्यावर एखादं वरखंडा ओढून घ्यावा म्हणलं, तर तितक्यानं याला नाटकं सुचले बुवा. अरे पका पाय बरं हात नाही म्हणते काही धुरागिरा काय कोरला नाही बोतो याला. हां म्हणजे काय म्हणणं काय नेमकं तुमचं मला समजून नाही राहिलं बा. काय धुरा कोरला ना असं तसं आता हात नाही म्हणून राहिलाय. आज काय आता बोल ना, काऊन आता चुप बसून राहिला? आता काऊन पलटी खाल्ली तू? हां, घरी येतो धिंगाणा घालतो तिकडे दारू पण आम्हाला शिवा देऊन राहिला तू. आता नाही समजत का? हां, काय आता काऊन चुपचाप राहिला तू? का रे सांग ना, आता सगळे देखत काय म्हणणं तू होतं? मग काय म्हणणंच नाही ना, मी कुठं काय म्हणलं तुला? आता बाबा तर आहेत ना, बाबांचं काय सांगितलं होतं मला की वाटण्याचं नंतर पाहू, आता तू खायापुरतं वावर देईल मला. आता कमीत कमी ते तर करू द्यायचं आहे का? त्याच्यात तू पगडे करून राहिला का रे? हां, तू आता ना जास्त शिंगाराच्या नाही लायकीवर येईल तू. तोंड फोडली का नाही? का रे नाटकं करू राहिला तू? बंद करणार ते नाटकं. ए पादरे धमकी कोणाला देऊन राहिला रे तू? हां, कोणाला देऊन राहिला रे तू? बंद कर तू हे नाटकं. ते तूच तोंड फोडील लगे मी. सोड रे, ए पक्या सोड ना, एका बुकीतच तोंड फोडील तू. आलं सोडतो का? सोडतो का लवकर? पाहा ना हो सरपंच साहेब. ओ पिरा दादा सांगा नाही आलं. अरे तू थांब ना, इतक्यानं काय होतं? तू कंबरच मोडतो तू. थांबतो फक्त. बघा सोडण्यात त्याला. अरे काय माणसं आहे रे तुम्ही रे, धिंगाणे करू राहिली का मी इथं? थांब ना, सोडण्यात त्याला, सोड ना. अरे पक्का तुला बी समजत नाही का रे? हां, अरे आपण इथं बैठकीत बसायला आलो का भानगडी करायला आलो इथं? हां, आता तुमचे काय प्रकरण ते मिटवणार होतो ना आपण. आता तुम्ही रिकामेच उष्ट्या घेऊन राहिला इकडे इथं. हो पिरा दादा किती मारलं मला त्यानं पान किती मारलं. म्हणजे तुम्ही त्याला बोला ना काहीतरी, त्याला सांगायचं ना जरा काही. आणि मलाच तू म्हणते की दुरा कोरला. आता काय नाही, तू थांब जरा. तू घरी गेल्यावर पाय तू कंबरच मोडून टाकतो मी डायरेक्ट. इकडे यार तुम्ही दोघं जण, इकडे या पुढे जरा. उपिरा दादा तुम्ही दोघं का नाही काय करा, घरी घेऊन जात असं ते पेलीत. उद्या पाय बैठक बसू आपण आता बरं का. असं करा तुम्ही याला आताच्या आता घरी घेऊन जा. डायरेक्ट हे त्याला ऐकीची नाही राहिली, यायला फटकी दिल्या शिवाय जमणार नाही द्यायची. हा तुम्ही असं करा, उद्या सकाळी यायला दोघं सुधीर असताना घेऊन या माझ्याकडे, तेव्हा यायला जरा लाईन राहून तुम्ही बरोबर. कुठे झालं राव सरपंच? पा ही पोर मायामध्ये किती नाटकं करू राहिली ती, दारू पिऊन धिंगाणा घालून राहिली बुवा. उद्या पवा यायचं काय पाहिजे यायला जाता घेऊन पेल यायला सांगून मी काय फरक पडणार नाही बघा आता. ओ हास क्या दारून वाया गेला रिकामा त्या पक्याला बदनाम करतोय तो. तुम्हाला काय सांगावं आता, रिकामा दार खंड पेते धिंगाणा घालते ते पोरं. जाऊ दे तिकडं, उद्या पाय टपाव काय येतं ते आता. आज काय चालू आहे घरी तू लवकर चाल, तुला मी नेऊन घालतो. हो बरं का, बस झाले आता नाटकं. उद्या पार्टी घेऊ आपण. उद्या तू काय मेळ लावून देतो मी, फक्त नाटकं करू नको तू आता. चाल लवकर. हा तुम्ही आता मी आपण काय भानगडी केल्या का आता? यानंच केल्या ना सगळ्या. पहा आता काय करायचं तुम्ही जे म्हणसाल ते मी ऐकायला तयारी बस. चाल मग आता घराकडं चला. सरपंच मी यायला नेऊन घालतो. उद्या पाहू सकाळी काय येतं. बरोबर जाय लवकर यायला नेऊन घाल. उद्या काय मेळ लावायचं त्याचा मेळ लावू आपण आता. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आपले कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा.